हे चिदान दे गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा. करू प्रथम नमन पांडुरंगा, 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 करू प्रथम नमन. उत्तर चरण संताची, उत्तर चरण संताची, उत्तर चरण संताची. दंडकृपा अनेक पावितारू, दंडकृपा अनेक पावितारू, दंडकृपा अनेक पावितारू. बाबा गे सद्गुरुदास तुका, सत्कृपदान कथे साविसारू, त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदान कथेचा विस्तारू. बाबा गे सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देवनिवासी असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा अभंगाच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर बोलण्यापडी तर असा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या आजच्या पावन नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा रामकथा ज्ञान यज्ञ आणि ही 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि त्या कीर्तनासाठी उपस्थित असलेली सगळी महाराज भजनी मंडळी, गावकरी मंडळी असतील, उत्तम महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, गजानन महाराज असतील, पेटी मास्तर असतील, आपल्या गावातील ही सगळी उभी असलेली भजनी मंडळ आणि या 7व्या दिवसाच्या महाराज असणाऱ्या कीर्तन रूपी सेवेसाठी अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंग मागणी पर आहे. सप्ताह 7 दिवसाचा, काल्याच्या कीर्तनानं 8 दिवसाचा असतो. त्याच्यामध्ये महाराज प्रत्येक दिवसाचे कीर्तनकार हे महाराज असलेले नियमानं बांधलेले असतात. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं महाराज नामपर अभंग घ्यावा, भगवंताच्या नामाबद्दलच बोलावं असा एक दंडक वारकरी संप्रदायाचा आहे. तसं काल्याचं कीर्तन हे महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्यानं जे गोकुळामध्ये वृंदावनामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं महाराज चिंतन असणारं त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी करावं असा एक दंडक आहे. आणि 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्याकडे असेल त्यानं महाराज असणारा मागणीपर अभंग घेऊन भगवंताकडे आज काय मागायचं या विषयावर चिंतन करणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य ठरतं. म्हणून मागणीपर अभंग घेतलेला आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या कीर्तनामध्ये मागणी मागतात महाराज. काय मागतात? देवा
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवंता तुझ्याकडे एकच माझी मागणी आहे की फक्त मला तुमचा विसर झाला पाहिजेत नाही. या चरणामध्ये पहिला प्रश्न पडतो की जगद्गुरु तुकोबराय असं का म्हणतात की देवा मला तुमचा विसर झाला पाहिजे नाही. ही मागणी तुकोबरायसाठी आहे का तुमच्या आमच्या जनसामान्यासाठी आहे? हा एक या पहिल्या चरणातला पडलेला महाराज प्रश्न आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात महाराज असणारा, देवा एकदा दान दिलं ना मला तुझ्या चरणाची सेवा मिळाली की मी काय करील, गुण काही ना आवडी हीच माझी सर्व जोडी. तुझ्या महाराज जन्म मिळाल्याच्या नंतर तुझ्या गुणाचं गायन करील, आवडीनं गायन करील, हीच माझी सर्व जोडी. ही सगळ्यात मोठी जोडी असेल महाराज. काय, एक तर मी तुमची असणारी सेवा करील, भगवान परमात्म्याचा नामाचा उच्चार करील. काही महाराज असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायला भगवंतांनी प्रश्न केला, तुकोबराय तुमच्या जीवनाने अखंड सेवा आहे, तुमच्यासाठी काहीतरी मागा संसारासाठी. कारण काय बघितलं मी तुमची काय अवस्था आहे ते, आणि सतत तुम्ही देवाचं नामचिंतन करत आलेलं आहात. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, संसार करत असताना महाराज काही गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यासाठी धन लागते महाराज, सगळ्या गोष्टी लागतात, संपदा लागते. तुम्ही मागानं तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात याच्यातलं मला काहीच नको देवा. मग एवढं जर तुम्ही नामचिंतन करायचं म्हणता तर मग तुम्हाला मुक्ती जर पाहिजेत असेल तर ती मुक्तीही मी देतो. भगवान परमात्म्याकडे तुकोबराय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. देवा तुझी मुक्ती नको, तुझं धन नको, तुझी संपदा नको, मला संताचा सर्व काळ असणारा मला त्याची संगत दे, अशी तुकोबरायची मागणी. आणि जगद्गुरु तुकोबराय मला महाराज भगवंत म्हणतात, ही साधना करण्यासाठी त्याच ठिकाणी तुम्हाला महाराज मनुष्याचा जन्म घ्यावा लागतो. मग गर्भवासाचं दुःख काय आहे हे तुम्हाला माहीत आहे महाराज. मग एवढं जर गर्भवासाचं दुःख आहे तर तुकोबराय म्हणतात महाराज त्याच्यासाठी एक काम करा, तुम्ही गर्भवासाला कशाला जाता, मी तुम्हाला मुक्ती देतो. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. का की देवा मी परत जन्माला येईल, गर्भवास भोगेल, पण पुन्हा पुन्हा मी तुमची सेवा करील, असा या अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ आहे. विठ्ठल 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 मुळे आता गरमी व्हायला लागली. कुठं पाऊस आला बघा तिंका. मी म्हटलं होतं पाऊस येत नाही, ज्या अर्थी राम सांगते पाऊस येत नाही, तुम्ही आई उगाच एवढे घाले का? नाही येत म्हटल्यावर येतच नाही, विषय संपला होता. आलं का लक्षात? तर हे माझं ऐकत ना. आता बघा आला का एक थेंब तरी पावसाचा आला का बघा. अहो जोपर्यंत बागचा बाप आपला इथं बसलेला आहे तोपर्यंत चिंता करायचं काम नाही. फक्त महाराज मी सांगितलं ना, भावे गावे भावनेनं पाहिजेत, फक्त वरच्या वर नाही. आलं का लक्षात? विठ्ठला विठ्ठला आणि खरं सांगतो, पाऊस जरी आला असता तरी मी कीर्तन तुम्हाला आत आणू देत नव्हतो. नाही जर 2 तास कीर्तन केलं तर असतं तर मला म्हणायचं असतं. काय झालं असतं, वारीत कीर्तन करतो ना आम्ही, भिजलो तरी कीर्तन करतो वारीत, असं समजलं असतं आषाढी वारीतलंच कीर्तन आहे. आणि खरंच करतो, लोणातला स्वतः मी 2 तास भिजत पाण्यात आम्ही कीर्तन केलं महाराज. त्याच्यात काय असते, एक दिवस एखादी 5 जर राहिली लावायची तर वापस येता का? हां, मग तशी एखादी 5 झाली असती काय फरक पडू लागला इथं. विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठल. फरक एवढाच आहे उत्तम महाराज, फक्त बाहेर पावसानं भिजत होतो ना आत घामानं भिजणारो. फरक एवढाच आहे फक्त. आता भिजणार नक्कीच, फक्त इथं घामानं भिजायचं, बाहेर पावसानं भिजलो असतो. आलं का लक्षात? भगवान परमात्मा महाराज आजच्या अभंगामध्ये मागणी मागतात महाराज. काय मागावं हे जीवाला शिकवतात जगद्गुरु तुकोबराय महाराज. वास्तविक पाहता देवाला मागण्याची महाराज देवाकडे तुकोबरायला गरजच नव्हती महाराज. सगळ्या गोष्टी अनुकूल जगद्गुरु तुकोबरायला होतात. मग मागताच कोणासाठी
तुमच्या आमच्यासाठी महाराज. देवाकडं काय मागावं हे संत महात्मे आपल्याला शिकवतात. आलं का लक्षात महाराज? अभंगच मागणीचा आहे. जगद्गुरु तुकोबरायचा जर विचार केला तर महाराज असताना मागणी आणि तुकोबरायनं हे गणितच जुळत नाही. तुम्हाला खरं सांगायचं का? जगद्गुरु तुकोबराय अनेक ठिकाणी प्रमाण आहेत महाराज. काय म्हणतात तुकोबराय? आमच्या वडिलाची रीत आहे की आम्ही कोणाला काही सुद्धा मागत काही मागणे आम्हाला देत, काही मागणे आम्हाला देत, मागणे आम्हाला देत, काही मागणे आम्हाला देत. वडिलाची रीत वडिलाची रीत वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत काही मागणे आम्हाला देत, काही मागणे आम्हाला देत. वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे आम्हाला देत, काही मागणे आम्हाला देत. काही मागणे हे अमानुचित, वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत आहे की आम्ही काही आम्हाला मागायचं नाही. मग तुम्ही तुकोबराय मागता का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझेच प्रमाणे महाराज. काय? जे कोणी कोणाच्या हात जर पुढं पचरा धीग त्याचे जिने, म्हटलं नाही का ठिकाणी, हात पसरी त्याचे धीग जिने, असं एक प्रमाण आहे महाराज. हात जर तुम्ही कोणा पुढं पसरत असाल तर त्याचं जिनं धीग हे तुकोबराय म्हणतात. मग तुकोबराय तुम्ही म्हणता आमच्या वडिलाची रीत आहे काही मागायचं नाही, तुम्ही म्हणतात कोणाच्या पुढं हात पसरले त्याचं धीग जिनं आहे, मग तुम्ही मागता का? तुकोबराय म्हणतात आमची मागण्याची महाराज त्या ठिकाणी इच्छाच नाही, पण मोठी माणसं जर म्हणत असतील मागा तर मागावीच लागते, हे एक त्याचा अर्थ आहे महाराज. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबरायची रीत होती महाराज, काहीच मागायचं नाही. आलं का लक्षात? आणि एक लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार एवढा होता देवावर, कारण त्या भगवान परमात्म्यावर एवढं ऋण झालं होतं, एवढं ऋण झालं होतं. कशाचं? याजानं नव्हते पैसे दिले, पण भक्ती एवढी केली होती तुकोबरायनं. एका अवतारात नाही तर महाराज जगद्गुरु तुकोबरायनं जेवढे भगवंताचे अवतार झाले तेवढे झाले अवतार तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर अवतार, तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर झाले अवतार, तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर जय झाले अवतार, तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर, तुकातांचे बरोबर. रस वस्रवतो, काळजी करू नका. मंदिरात जरी असेल तरी रस, जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले तेवढेही सोबत महाराज माझे जगद्गुरु तुकोबराय आहेत महाराज. जे जे झाले अवतार
तुका त्याचे बरोबर. जेवढे देवाचे अवतार तेवढे माझ्या भगवान परमात्म्याचे अवतार. मी सांगितलं भक्त प्रल्हादापासून तो तुकोबारायपर्यंत. भक्त प्रल्हादही महाराज असणारा तुकोबारायचाच अवतार आहे. राम अवतारामध्ये देवाची सेवा केली अंगद म्हणून. कृष्ण अवतारामध्ये महाराज असणारे कृष्णाची सेवा केली महाराज उद्धव म्हणून. पुढे महाराज अवतार कार्य संपलं. भगवंतांनी कृष्ण अवतार संपवला आणि महाराज बौद्ध अवतार म्हणजे असणारा विठुरायाचा अवतार धारण केला. तर माझे जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्या अवतारात नामदेव युगाचा भक्त नाम, युगाचा भक्त नाम, उभा कीर्तनी युगाचा भक्त नाम, युगाचा भक्त नाम, सुंदर भक्त नाम, उभा कीर्तनी युगाचा भक्त नाम. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जाणी. वरवंटापासून महान, वरवंटापासून महान, द्वारापर्यंत वरवंटापासून महान, वरवंटापासून महान, वरवंटापासून महान, द्वारापर्यंत वरवंटापासून महान. सुंदर प्रमाण दिलं महाराज. संयुगाचा भक्त नामा, उभा कीर्तनी महाराज. डोळे झाकून पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. भगवान परमात्मा महाराज असणाऱ्या त्यांच्यासोबत 4 युगाचा असणारा महाराज नामदेव महाराज म्हणजेच एवढे अवतार आहेत महाराज. आलं का लक्षात? तुकोबाराय तुम्ही एवढ्या अवतारामध्ये सेवा केली, मग अजून तुम्ही सेवा करण्याचं महाराज असणारं का असं ठरवता? तुकोबाराय म्हणतात माझी एवढ्या जन्मातली जरी सेवा असेल तर पुन्हा पुन्हा मी जन्माला येईल आणि जन्माला येऊन महाराज त्या भगवान परमात्मा घेईन मी जन्म यासाठी देवा, ओ घेईन मी जन्म यासाठी देवा, ओ घेईन मी जन्म यासाठी देवा, हो घेईन मी जन्म यासाठी हो. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधावया, हरनाम कीर्तन साधे पूजन, हो हरनाम कीर्तन संताचे भोजन. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरनाम कीर्तन संताचे भोजन, हो हरनाम कीर्तन संताचे भोजन. कोटी जन्म घेईन देवा, करीन सेवा तुमचीच, करीन सेवा तुमचीच, कोटी जन्म घेईन देवा, करीन सेवा तुमचीच. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि विठ्ठल महाराजांनी महाराज प्रमाण दिलं कोटी जन्म घेईन आणि देवा तुझी चरण सेवा करील महाराज. आलं का लक्षात? मला ऐकू आलं, तुम्ही जवळ असून ऐकू आलं नाही. आलं का लक्षात? ते दुसरंच म्हणू लागले. कोटी जन्म महाराज सध्या पुरावा आहे बरं आपल्याजवळ, म्हणून म्हणा लागलो बराबर म्हणा. हे बघा इकडं ते लावून बसला बाबा पुन्हा. आलं का लक्षात?
भगवान परमात्मा महाराज असणारा त्या ठिकाणी सांगते, देवा तुम्ही एका चरणाची सेवा करण्यासाठी एवढे जन्म घेतले तरी तुम्ही का अपेक्षा करता? मी म्हटलं महाराज भगवान परमात्म्यावर ऋण होतं महाराज देवाचं. अभंगच देव ह्याची दान देगा देवा. आलं का लक्षात? कोणाला मागायचं? देवाला मागतात महाराज. देणारा कोण आहे? जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे महाराज. आलं का लक्षात? मग तुकोबाराय मागतात का? कारण देवावर तेवढं ऋण झालेलं होतं. मग कोणतं ऋण झालं होतं? मी सांगितलं 4 जन्मातली सेवा होती तुकोबारायची महाराज. बरं एका नाही, याच नाही तर हे तर तुकोबारायचे जन्म सांगितले. विश्वंभर बाबापासून तर तुकोबाराय पर्यंत परमार्थ महाराज घराणं होतं. विश्वंभर बाबा म्हणजे तुकोबारायचे आजोबा, त्यांची वारी पंढरपूरची. विश्वंभर महाराज त्या ठिकाणी त्यांचा अधिकार संपला. नंतर महाराज बोल्लोबानी सुद्धा पंढरपूरची वारी केली महाराज. ते बिन महिनाभर म्हणजे 15 दिवसाची पंढरपूरची, 15 दिवसाची आळंदीची. नेहमी नित्यनेमानं वारीला जायचे महाराज. नित्यनेमानं वारीला गेल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्यानं बोल्लोबाला बघितलं की खाली मान घालायचे महाराज. दर्शन घ्यायचं, बोल्लोबानं निघून जायचे महाराज. का मान खाली घालत होते? कारण महाराज तेवढं मी सांगितलं, ओझत डोक्यावर एवढं झालतं देवाच्या. आणि महाराज ऋण झाल्यामुळं शाहूकार जर महाराज दारात आला आणि ज्याने शाहूकाराचे पैसे घेतलेत ना, तर शाहूकार दारात आल्याच्या नंतर तो कर्जदार खाली मान घालतो आणि शाहूकाराची मान कशी असतोय? वर असते महाराज. तसं भगवान परमात्म्यानं कर्ज घेतलं होतं महाराज पुण्याचं, म्हणून भगवंताची मान खाली व्हायची. बोल्लोबाने दर्शन करायचं, निघून जायचं. एक दिवस महाराज असणाऱ्या कनकाबाई महाराज असणाऱ्या समोर आल्या, बोल्लोबाची पत्नी, आणि आडव्या झाल्या. का हो, कुठं चालला? पंढरपूरला. तुम्हाला जा वाटते का पंढरपूरला? मी यायचं, मला यायचं पंढरपूरला. का? कारण बोल्लोबाच्या पोटी पुत्र संतान नव्हती महाराज बरेच दिवस. आलं का लक्षात? आणि त्यावेळेस महाराज कनकाई आडव्या झाल्या. मला यायचं पंढरपूरला दर्शनाला. नको, मी तुला नेणार नाही कनकाई. का नाही नेणार? कारण मला माहीत आहे महिलेचा महाराज स्वभाव आहे की तिथं गेल्याच्या नंतर तू देवाला काही ना काहीतरी मागशील. आणि माझ्या घराण्याची रीत आहे, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असे. तू देवाला काहीतरी मागशील म्हणून. नाही, मी काहीच मागणार नाही. नाईलाज झाला महाराज बोल्लोबाचा. चल, बोल्लोबाला आणलं, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीचं चोखोबारायचं, आणि आतमध्ये बोल्लोबा आले महाराज. बोल्लोबाला बघितलं भगवान परमात्म्यानं महाराज, दुरूनच पाहिलं की खाली मान घातली नित्यनेमानं. पण ज्यावेळेस महाराज बोल्लोबानं भगवंताचं दर्शन घेतलं आणि महाराज बाजूला झाले, पाठीमागून महाराज बोल्लोबाच्या पत्नी कनकाबाई दर्शन घेण्यासाठी आल्या. पण आता मात्र भगवंताला निश्चित माहीत होतं की आपण आपल्या अंगावरचं ओझं कमी करू शकतो. आज कनकाई आपल्या दर्शनासाठी आल्या. कनकाई माते दर्शनाला आल्या तर महाराज जगद्गुरु तुकोबारायचे महाराज आपल्या असणाऱ्या वडिलांनी बोल्लोबानी निघून गेले. आई साहेबानं देवाकडं बघितलं आणि देवानं आई साहेबाकडं बघितलं, कनकाई मातेकडं. आणि कनकाई मातेकडं पाहिल्याच्या नंतर महाराज असणाऱ्या भगवंताने महाराज हसले. देव कनकाई माताही हसल्या. देवानं ओळखलं, ज्या अर्थी कनकाई माता हसल्या त्या अर्थी आज आपला ओझं करण्याचा अधिकार महाराज समाप्त होते. इथं कनकाई मातेनं देवाकडं पाहिलं, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर महाराज कनकाईबाईनं महाराज हात केला, देवा तुझी पुढची वारी चालवायची का नाही? अरे आज महाराज असणारे आमचे पतिदेव बोल्लोबा म्हातारे झाले, आता याच्या पुढच्या वारीला ते येतील का नाही येतील शंका आहे. मग इथून पुढची तुला वारी तुझी चालवायची काळजी आहे का नाही देवा? एखादा तरी सुपुत्र माझ्या पोटी घाल देवा, की जेणेकरून ही पंढरपूरची वारी चालू ठेवली पाहिजे. देवाला तेच पाहिजेत होतं महाराज. देवानं तथाच तू म्हटले, तिथून पुढं आल्या. बोल्लोबानं ओळखलं कनकाईला ज्या अर्थी उशीर झाला त्या अर्थी कनकाई मातेनं काही ना काहीतरी देवाकडं मागितलं. बोल्लोबा जवळ आले, विचारलं कनकाईला, कनकाई तू काहीतरी देवाला मागितलं? नाही हो, काहीच नाही. खरं सांग काय मागितलं ते? त्यावेळेस कनकाई मातेनं सांगितलं, प्रभू मी मागितलं देवाला. काय? Lord, 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 Lord. Hello, Bola Pundali, Lord, 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 Lord.
महाराज असणार विचारलं कनकाई मातेला, कनकाई काय काय मागितलं तो देवाला? काही नाही, मी एक सुपुत्र मागितला महाराज. भगवान परमात्म्याने ओढतच आणलं महाराज देवाच्या पुढं. तो सुपुत्र मागितला ना, हा. मग देवाला आता विनंती कर की पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा महाराज. अरे तुला जर पुत्र द्यायचा असेल म्हणाव तर पुत्र असा दे की त्यानं महाराज असताना तिन्ही लोकांमध्ये झेंडा केला पाहिजेत असा पुत्र दे महाराज. असं माग काहीतरी. कारण काही म्हटलं हो तसंच मागितलं महाराज. नाही तर आपण मागतो महाराज पुत्र देई ऐसा गुंडा त्याच्या हातात हिरो होंडा, बायको पुढं घोळतो गोंडा आणि बापाला फेकून मारतो धोंडा. आपल्याला पुत्र होतात ना महाराज. हां, जगद्गुरु तुकोबरायच्या पुत्रात, आपला बल्लोबाच्या पुत्रात आणि आपल्या पुत्रात जमीन आसमानचा फरक आहे महाराज. कनकाई मातेनं मागितलं ना, कनकाई मातेनं मागितल्याच्या नंतर महाराज असणाऱ्या बल्लोबाने सांगितलं महाराज असा पुत्र पाहिजेत की त्यानं तेही लोकांमध्ये झेंडा केला पाहिजेत. भगवान परमात्म्याने पुत्र दिला, तेच म्हणजे जगद्गुरु तुकोबराय झाले महाराज. मला सांगायचं काय, एवढ्या जन्मातली वारी महाराज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले आणि त्याच तुकोबरायनं पंढरपूरची वारी महाराज चालू केली महाराज. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थवर्त. आम्ही बाकीचं तीर्थ कोणतं करणार नाही, आमच्या घरी पंढरपूरची वारी आहे आणि तीच वारी महाराज चालू ठेवायची. माझ्या वडिला निराशी का देवा, माझ्या वडिलाची निराशी का देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची निराशी का देवा, माझ्या वडिलाची निराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची निराशी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. माझ्या महाराज बापाची मी परंपरा चालू ठेवली. जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरच्या वारीला जायचे आणि पंढरपूरच्या वारीला जायल्याच्या नंतर नित्यनेमानं वारी करत होते महाराज. का? कारण नामदेव महाराजानं प्रतिज्ञा केली होती महाराज, शतकोटी तुझे करीना अभंग, 100 कोटी अभंग करील देवा. नाही पूर्ण झाले महाराज. 96 कोटी लिहिले, 4 कोटी राहिले. भगवान परमात्मा पुन्हा स्वप्नात गेले. स्वप्नात गेल्याच्या नंतर सांगितलं 4 कोटी महाराज असणारे अभंग पूर्ण करण्यासाठी तुम्ही देहू गावात जन्माला या. त्यावेळेस महाराज असणाऱ्या नामदेव महाराजांना महाराज त्यावेळेस सांगितलं, देवा मी जन्माला येतो तुकोबाराय म्हणून, पण राम बोलो बाई श्याम बोलो तशी यात्रा नसते, तशी माझी यात्रा काढायची नाही महाराज. मग काय, तुम्ही मला नेण्यासाठी यायचं, वरच कबूल केलं महाराज. म्हणून तुकोबरायचा अवतार धारण करून महाराज नामदेव महाराज म्हणजे तुकोबराय आलं का. आणि त्या ठिकाणी जन्माला आले, पंढरपूरची वारी करू लागले. एक दिवस महाराज भगवान परमात्म्याने महाराज तुकोबरायला बघितलं. नेहमीसाठी तुकोबराय आले वारीला की मान खाली घालायची, नेहमीसाठी आल्याच्या नंतर. पण एक दिवस महाराज जगद्गुरु तुकोबराय आले, भगवंताकडं पाहिलं महाराज तुकोबरायकडं. तुकोबरायनं बघितलं की आजचा देवाचा जरा अवतार वेगळाच दिसतो. आत्तापर्यंत देवाची माझ्याकडे बघण्याची हिंमत नव्हती, आज भगवान परमात्मा माझ्याकडे कसा काय बघायला लागला. म्हणून तुकोबरायनं विचारलं, देवा तुम्ही माझ्याकडे का बघता. भगवंतानी सांगितलं महाराज तुकोबरायला, तुकोबराय काय, अहो तुम्ही काहीतरी मागा. नाही, तुम्हाला माहीत आहे का देवा माझ्या बापाची रीत आहे, वडिलाची रीत जाणत असो. माझ्या बापाची रीत आहे की तुम्हाला काहीच मागायचं नाही, परंपरा आहे आमची, काही मागणे अनुचित. अहो पण मी म्हणतो ना तुम्हाला मागा, मी सांगतो ना तुम्हाला मागा म्हणून. त्यावेळेस महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मला तर तुम्हाला मागण्याची इच्छा नाही, पण तुम्ही मोठे माणसं आहात आणि मागा मागा म्हणता ना, तर एक काम करतो देवा, काय म्हणसी काही मागा, तर देवा हेची देगा पांडुरंगा. पण काय देगा, अभंगाचं पहिलं चरण, हेची दान
वा देवा हेची दान देगा देवा मान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची देगा देवा देगा देवा हेची दान देगा देवा ओ तुझा विसर तुझा विसर भावा ओ विसर भावा तुझा विसर भावा तुझा विसर भावा तुझा विसर भावा विसर भावा तुझा विसर भावा गुण गायन आवडी 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 गुण गायन मला तर मागण्याची इच्छा नाही देवा, पण तुम्ही म्हणता ना मागा मागा, तुम्ही मोठी माणसं आहात देवा, आणि तुमचा अपमान न व्हावा म्हणून तुम्ही जर म्हणत असाल मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, काय देगा हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा देवा, तुमचा विसर न झाला पाहिजे देवा. भगवंताने तर कपाळालाच हात लावला महाराज. तुकोबार आहे अहो, जन्मोजन्मी तुम्ही हेच करत आले, डबल तेच विचारता का महाराज का? अहो जन्मोजन्मी तुमची सेवा आहे ना, एवढ्या जन्मात सेवा करी तरी तुम्ही म्हणता तुझा विसर न व्हावा. तुकोबार आहे म्हणतात खरंच सांगू का देवा, अहो जन्मच त्याच्यासाठी घ्यायचा, कारण आपल्याला विसर झाला पाहिजेत नाही महाराज. आलं का? विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या महाराज. आपण माणसं विसरतो ना, त्या सावधान करण्यासाठी तुकोबाराचे अभंग आहेत महाराज. आलं का लक्षात? आपण विसरतो म्हणून महाराज संत महात्मे आपल्याला जागृत करतात महाराज. आता जागा रे भाईंनो जागा, महाराज जाग केलं महाराज. आता जागा रे भाईंनो जागा, जागे वारे हरे आता स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे करणे ठेवा माथा, भावे करणे ठेवा माथा, चुकले माता पुत्र धनदारा पुत्र जन, सुख विवेक जन्माचा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, जागे वारे आता जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा,
बघा जागे वारे वाता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा यथा जन्माच्या महाराज जाग केलं महाराज असणार का विसरलेली माणसं जाग करण्याचं काम संत महात्मे करत असतात त्यांचा अवतार त्याच्यासाठी देवा अरे माणसं विसरली म्हणून सावध करण्यासाठी मी म्हणतो तुझा विसर न व्हावा आपण नेहमी हा अभंग म्हणतो महाराज कशात आरती झाली की पहिला अभंग असते महाराज ह्याची दान दे गा आपण नेहमी म्हणतो महाराज का म्हणतो कारण आठवण आहे की आपण देवाला विसरलो कसे विसरलो महाराज 184 योनी भोगल्याच्या नंतर कुठंतरी मनुष्याचा जन्म आहे एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा नाम म्हणते नरदेव नाम म्हणते नरदेव नरा नव नरदेहला ढोला नव नरदेहला ढोला याचा मातरा केला मोढे दयाचा मातरा केला मोढे एक यवानी कोटी कोटी फेरा मगला केवारा मनुष्य देहा एक यवानी कोटी कोटी फेरा मगला केवारा मनुष्य देहा लाईन आली हो त्याच्यानंतर महाराज असणाऱ्या मनुष्य जन्म घ्यायचा असला तर महाराज एक जन्म घ्यायला महाराज 184 योनी सांगितल्या एक एक योनी कोटी कोटी फेरा सांगितला लक्षात घ्या थोडं काय या झिरनाट्यानं आवाज येईना त्याच्यामुळे ते गोंधळ वाटायला लागला पहिलाच मंदिरात गोंधळ होते पण आता कीर्तन समजून घ्या आपल्याला 2 तास करायचं काळजी करायचं काम नाही 2 तासाच्या आधी नाही सोडत काळजी नका करू तशी टाईम शिफ्ट कीर्तन सोडतो तसं काय नाही आपल्याला आलं का लक्षात आता वारं सुरू झालं आता तर 11 वाजे लोक सोडतच नाही बिलकुल सोडत नाही काळजी करू नका तुम्ही आलं का लक्षात आमच्या अण्णा बघा लागले माझ्याकडे 11 वाजता म्हटलं की भगवान परमात्मा सांगतात विसरलेले माणसं त्याला सावध करतात आणि खरं आहे माणसानं सावध झालं पाहिजे तुम्ही गाथा वाचत जर असाल तर जगद्गुरु तुकोबराय सुभाष महाराज सावध झाले कसे महाराजानं सगळा संसार केला सगळं केलं पण शेवटी तुकोबरायच्या लक्षात आलं महाराजांनी तुकोबरायने तुमच्या आमच्यासाठी एक अभंगाची रचना केली आणि तुकोबरायचे अभंग म्हणजे तुकोबरायच्या जीवनातील महाराज विठ्ठल महाराज अनुभव आहेत आलं का जो जो अनुभव संसार करत असताना तुकोबरायला आला तोच अनुभव तुकोबरायने गाथ्याच्या रूपात तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे महाराज आला अनुभव आले अंगात या जगा देत सो या जगा देत सो या जगा देत सो अनुभव आले अंगात या जगा देत सो या जगा देत सो या जगा देत सो अनुभव आले अंगा ते या जगात देत असो यालाच लागून प्रमाण एक असो तुका म्हणे चाखोनी सांगे आणि माझा अनुभव आहे अंगी मला जो जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी संसार केला तुकोबराय सारखा संसार आपला नव्हता महाराज कसा आपल्याला एक पत्नी तुकोबरायला 2 पत्न्या होत्या आलं का लक्षात आपल्याजवळ थोडीशीच जमीन आहे तुकोबराय 2 नंबरचे श्रीमंत होते पुणे जिल्ह्यातले एवढी श्रीमंती होती तुकोबरायजवळ आलं का लक्षात तुकोबरायजवळ महाराज शाहूकारकी होती त्या काळात तुकोबरायजवळ दुकानदारी होती त्या काळात सगळाही परिवार असताना सुद्धा तुकोबरायनं अभंग असा का लिहिला असावा सावध झालो आणि हरीच्या आलो का म्हणले असतील काहीतरी अनुभव आला असेल ना तुकोबरायला आलं का लक्षात मी सांगितलं अनुभवाचे बोल तुकोबरायचे आहेत तुकोबरायला एवढाही असणारा महाराज सगळा परिवार असताना एवढी श्रीमंती असताना जर तुकोबराय म्हणत असतील सावध झालो तर मग आपण कधी म्हणायचं सावध झालो संसाराचा नाव घालून संसारा
नावे घालून सोन्या संसाराचा नावे घालून सोने संसाराचा नावे घालून सोने वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरिभजने ढबळीले जागा हरिभजने ढबळीले जागा वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरिभजने ढबळीले जागा हरिभजने ढबळीले संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जगद्गुरु तुकोबरांनी सगळा संसार पाण्यात बनला. वाहू हा संसार देवापायी सगळं वाटोळं केलं हो महाराज. आणि तुकोबराचेच प्रमाणित महाराज. बरे झाले देवा निघाले दिवाळे पळे या दुष्काळे पिळा गेली महाराज. देवा बरं झालं दिवाळं निघालं. कारण का? अरे माझा असणारा एकुलता एक मुलगा मरण पावला, माझी पत्नी मरण पावली. देवा सगळ्या संसारातून मुक्त झालो. आता विठुराया तुझं माझंच राज्य, काही करण्याची गरज नाही. एवढा परमार्थ केलेले तुकोबर आहे. तरी महाराज मागणी मागत असताना काय मागता? तुझा विसर. कोणासाठी महाराज? तुमच्या आमच्यासाठी. का? कारण आपण विसरलो महाराज. तुम्ही म्हणाल आम्ही काय विसरलो? आपण नामचिंतन विसरलो. वास्तविक पाहता तुम्हा आम्हाला भगवंतानी जन्मालाच त्याच्यासाठी घातलं महाराज. मी नेहमीसाठी सांगत असतो महाराज, एकलेची कंठे म्हणून या केली निर्माण 14 ही भुवने. देव एकला होता, 14 भुवनं निर्माण केली, तरी त्यांना महाराज समाधान लागले नाही. मग काही सृष्टी निर्माण केली तरी समाधान लाभलं नाही. मग त्या सृष्टीमध्ये प्राणी तयार केले, काही केली आचेरे, काही केली भुचेरे, काही केली खेचेरे महाराज. आता तरी कोणी माझं भजन करल, तरी कोणी भजन करत नाही. कारण का? मी बोलून गेलो की महाराज साप भजन करत नाही, गाढव भजन करत नाही, कुत्र भजन करत नाही, त्यांना काहीच येत नाही, त्यांना काय भजन येत नाही महाराज. देव पुन्हा चिंतेत पडला आणि भगवंताने महाराज 3.5 हाताचा मनुष्य जन्म तयार केला तुमच्या आमच्यासारखा. आणि आपल्याला महत्त्वाची गोष्ट जे त्यांना दिलं नाही ते आम्हा तुम्हाला दिलं, ज्ञान दिलं महाराज. आणि ज्यावेळेस मग तो गर्भामध्ये गेला, गर्भामध्ये गेल्याच्या नंतर विनंती करू लागला महाराज, काय सांगू गर्भीची यातना. महाराज या गर्भवासाचं दुःख एवढं आहे देवा, एकदा मला याच्यातून वाचव. एक वेळ करी या दुखावे गळे 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 तापवाले माझा नवाचा आठवीन पालन माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा. तेव्हा या गर्भवासाचं दुःख एवढे महाराज. किती विश्वलोप चौकडे नाकी तोंडी कुर्म किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. काय सांगू गर्भीची यातना माझं भोगिता नारायणा. एवढं महाराज असणारं दुःख कीर्तनकारासारखं उभं राहतात नाही देवा. मग कसं उभं राहावं लागते? गर्भी असता दिला दंडन वरती पाय खाली तोंड उलट उभं राहावं लागते. मग मुंडकं खालीन पायवर. आणि तेवढ्यामध्ये महाराज आपली आई असणारी गरम चहा पिते, आंबट खाते, तिखट खाते. आतून सांगता येते का एखाद्याला आई काय
चहा जरा गार होते जा नंतर पेत जा असं सांगता येते का? एवढं गर्भवासाचं दुःख देवा, तरी सुद्धा महाराज ते गर्भवासाचं दुःख मला याच्यातून वेगळं काढ. त्यावेळेस महाराज देवाला वाटलं चला. देवाने विचारलं काय करशील? 8वी न पाय. देवा मी रात्रंदिवस तुझं आठवण करील. देव त्याला जन्माला घालतो विठ्ठल बाबा, आणि जन्माला का घातलं की देव उभाच असतो. विचारतो का रे भजन करशील का? मग ते महाराज असणारा जीव आहे ना ओरडतो, महाराज रडतो. केव्हा केव्हा देवा मी कधी म्हटलं होतं रे तुझं भजन करील? तो हे झाला फाटा बाधिकेचा, तो हे झाला फाटा बाधिकेचा. महाराज काय विचारतो? महाराज त्यांनी सांगितलं ए माझं भजन करशील का? त्यावेळेस महाराज तो जीव प्रश्नार्थक चिन्ह देऊन रडतो. देवा केव्हा म्हटलो तरी मी तुझं भजन करील. महाराज तुकोबराय म्हणतात जन्माला आलेला जीव बेमान होतो, तर तसं मला तुम्हाला बेमान व्हायचं नाही म्हणून मी तुमच्याकडं मागणी मागतो देवा की तुझा विसर न व्हावा. अरे जीव जर बेमान होत असेल तर मी बिन जीवच आहे, पण माझ्या बुद्धीला ते पटत नाही. म्हणून तुला जर द्यायचा असेल देवा तर मला तुझा विसर झाला पाहिजेत नाही, एवढीच मागणी मी तुझ्याकडे मागतो महाराज. म्हणून हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा अरे या जीवाचा महाराज स्वभाव आहे बेमान होणं. तुला किती जीव जन्माला आल्याच्या नंतर बेमान झाले देवा, मी त्यातलाच आहे तुकोबराय म्हणतात. फक्त माझ्यावर एक कृपा कर की मला तुमचा विसर झाला पाहिजेत नाही. मी संसारामध्ये तल्लीन असताना मला तुझा विसर झाला पाहिजेत नाही. देवा मला तुझी भक्ती घडली पाहिजेत म्हणून तुझा विसर न व्हावा. कळालं महाराज आम्हाला. आता याच्यातून एक प्रश्न निर्माण करतो, मागायचं कोणाकडं? आलं का लक्षात? ज्याला मागायचा तो देणारा पाहिजेत. त्याच्याजवळ 3 गोष्टी असल्या पाहिजेत. काय? तो श्रीमंत असला पाहिजेत, तो उदार असला पाहिजेत, आणि तो स्वतंत्र असला पाहिजे. आलं का लक्षात? काय सांगितलं मी? ज्याच्याकडं मागायचं तो एक तर श्रीमंत असला पाहिजे, दुसरी गोष्ट महाराज तो स्वतंत्र असला पाहिजे, आणि तिसरं काय सांगितलं? तो उदार असला पाहिजे. देण्याची त्याच्याकडं आलं का? ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे तोच दान देऊ शकतो, नाही तर माणूस दान देऊ शकत नाही महाराज. आलं का लक्षात? श्रीमंत नसेल तर दान देऊ शकत नाही, श्रीमंती असेल पण देण्याची महाराज उदारता नसेल तरी देऊ शकत नाही. आणि श्रीमंत आहे उदार आहे पण सगळ्या चाब्या बायकोच्या हातात आहेत, देईल का? खरं सांगा. म्हणजे स्वतंत्र नाही. नाही तर पावतीवाले गेले, हां पाटील पावती, हां काय हरकत नाही, लिहा ना 11,000 उदार. श्रीमंत बरं ठीक आहे 11,000 लिहिली, द्या ना. नाही थोड्या वेळाने. का? आत्ताच माझी बायको गेली बाहेर. कुठं? अहो नर्शीला गेली. मग द्या ना पैसे. बायकोचा संबंध काय? अहो नाही हो कपाटाच्या चाब्या तिच्याजवळच येतं. म्हणजे स्वतंत्र आहे काय? उदार आहे. श्रीमंत आहे महाराज पण स्वतंत्र नाही महाराज. आता स्वतंत्र आहे उदारही महाराज पण श्रीमंत नाही. देण्याची इच्छा आहे, उदार आहे पण पैसेच नाही, कुठून देईल? आलं का लक्षात? 3 गोष्टी लागतात. उदारता लागते, स्वतंत्र लागते, आणि महाराज त्या ठिकाणी महाराज त्या श्रीमंतही लागते. मग तुमचा देव महाराज आमचा देव 3 याच्यातही बसते महाराज. किती उदार आहे? उदार तो हरी, उदार तो हरी ऐसी कीर्ती चरणारी अनंत थोरी. गर्जताती पवाड, गर्जताती पवाड, गर्जताती पवाड. उदार तो हरी ऐसी कीर्ती चरणारी पवाड. गर्जती पवाड, गर्जती पवाड, गर्भती पवाडे. प्रमाणे महाराज आमचा भगवान परमात्मा उदार आहे. किती उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी. उदार आहे महाराज. मग तुमचा भगवान परमात्मा श्रीमंत. अहो श्रीमंत एवढा आहे की ज्याच्या पायाची दासी लक्ष्मी आहे त्याला काय कमी आहे? पाय दाबाला कोण आहे? लक्ष्मी. श्रीमंत आहे, उदार आहे महाराज. मग स्वतंत्र आहे का? महाराज तो स्वतंत्र आहे, त्याला कोणाला काहीही विचारायची गरज पडत नाही महाराज. किती उदार आहे तुम्हाला खरं सांगू का? आमचा देव महाराज उदार आहे. याच्यातून अजून एक प्रमाण येते विठ्ठल बाबा. काय महाराज? श्रीमंत उदारापेक्षाही महाराज दाता त्याला म्हणतात. कोणाला?
जो कोणाला- दातातोची एक दाणा दातातोची एक दाणा दातातोची एक दाणा दातातोची एक दाणा नारायण स्मरामि नारायण स्मरामि दातातोची एक दाणा दातातोची एक दाणा दातातोची एक दाणा दातातोची एक दाणा विठ्ठल बाबाने प्रमाण दिलं, दाता तोची एकदाना नारायणास परवी. पण मला असं म्हणायचं होतं की दाता त्याला म्हणतात महाराज. कोणाला दाता महाराज? नास्ती कोणालाच म्हणायचं नाही, त्याला दाता म्हणतात महाराज. आलं का? कोणी येऊ द्या दारामध्ये महाराज, कोणी. आलं का? एकदा काय झालं महाराज, हा बा लाईट जाऊ द्या, माईक बंद पडू द्या, तुम्ही काहीच काळजी करू नका, फक्त कीर्तन ऐका. आलं का लक्षात? तुम्ही जर गेले की तुमच्या मागच माईक घेऊन येतो बरं मी, हे ध्यानात घ्या. हां, कारण हे सगळं कर्माचे भोग तुमच्यामुळं भोगा लागलो मंदिरातले फक्त खाली, हे ध्यानात घ्या. नाही तर बघा कीर्तन मस्त बाहेर होत होतं, मी ध्यानच ठेवणार होतो, तुमच्यावरच कीर्तन आहे. महाराज दाता कोणाला म्हणायचं लक्षात ठेवा. दाता म्हणजे कोणी दारात आलं की त्याला काहीच नाही म्हणणारा, त्याला खरा दाता म्हणतात, लक्षात ठेवा. आणि खरंच देवच दाता आहे महाराज. मला सांगा, कोणी काही